वंचित बहुजन आघाड़ी कलमनुरी के पूर्व तालुका अध्यक्ष राजू कांबळे पर हुए हमले की घटना को 1.5 महीने से ज्यादा का वक्त बीत जाने के बाद भी हमलावरों का कोई सुराग नहीं मिल पाया। हमलावरों को फौरी तौर पर गिरफ्तार करने की मांग को लेकर बुधवार 8 अप्रैल को कलमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालय के सामने धरना आंदोलन किया गया। आंदोलन के माध्यम से पुलिस प्रशासन के विरुद्ध निषेध व्यक्त किया गया व हमलावरों को तुरंत गिरफ्तार करने के साथ अन्य मांगों का ज्ञापन उप विभागीय अधिकारी को दिया गया। वो मांगे पूरी न होने पर बड़े पैमाने पर आंदोलन छेड़ने का इशारा दिया गया। इस समय वंचित बहुजन आघाड़ी के महाराष्ट्र राज्य सदस्य अविनाश भोसीकर, रिपब्लिकन सेना के युवा प्रदेश अध्यक्ष किरण घोंगड़े, राज अटकोरे, शंकर महाजन, ज्योतिपाल रणवीर, मोहम्मद असलम, सोनमताई डोंगरे, लखन हनुमंते, विनोद थोरात, लंकेश आवटे, रोहन पंडित, दिनेश पाइकराव सहित बड़ी संख्या में महिला पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित रहे। आज या ठिकाणी कळमनुरी येथे आमचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज कळमनुरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो की राजू कांबळे यांच्यावर झालेल्या जे कोणी हल्लेखोर आहेत त्यांना त्वरित अरेस्ट करा, अटक करा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा। आता आमचा अंत बघू नका। 55 दिवस झालेले आहेत। आज आम्ही इथे शांततेच्या मार्गाने आज आंदोलन केलेलं आहे। त्याच्या पुढची स्टेप युवा नेते सन्माननीय सुजातदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर पुढचा मोर्चा काढण्यात येणार आहे। माझी प्रशासनाला विनंती आहे, किती वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका। जर माननीय सुजातदादा जर इथं आले आणि जर त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा झाला, त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था काय होईल याची परिस्थिती तुम्ही बघावं, त्याला तुम्ही जिम्मेदार असणार आहेत। म्हणून तुमची ड्युटी इमानदारीने करा। जे कोण हल्लेखोर आहेत त्यांना त्वरित गजाआड करा, ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे। आणि जोपर्यंत ते करणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार। पुढची रणनीती मी आपल्याला सांगितलेली आहे की जर आता या 8-10 दिवसात झालं नाही तर पुढचा मोर्चा आम्ही हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावर काढणार। आज कळमनुरी तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष राजूजी कांबळे यांच्यावरती जे मागच्या 1.5 महिन्याच्या पूर्वी त्यांच्या संपर्कामध्ये भ्याड हल्ला झाला, इतका भ्याड हल्ला होऊन देखील आज इतक्या दिवसाच्या नंतर देखील पोलिसांना आरोपी सापडत नाहीत। अतिशय बाब ही निंदनीय आहे, निषेधार्थ आहे। आणि मी आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज त्यांच्या या धरणे आंदोलनामध्ये या ठिकाणी उपस्थित झालो, त्यांना पाठिंबा दिला आणि याचबरोबर अशी मागणी करतो की राजू कांबळे यांच्यावर जो हल्ला झालेला आहे तो हल्लेखोराला तात्काळ अटक करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी जी भूमिका या जिल्ह्यामध्ये घेईल त्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन सेना त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। कळमनुरीचे माजी तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्या ऑफिसमध्ये घुसून ज्या गावगुंडाने भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याचा आम्ही पहिले तर निषेध करतो। कारण आपण पाहिलं असेल की मागच्या वेळेस अविनाशदादा भोसीकर यांच्या नेतृत्वामध्ये नांदेडला आयजी ऑफिसवर धरणे आंदोलन झालं। त्याच माध्यमातून आज कळमनुरी ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर धरणे आंदोलन झालं। साहेबांना सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे, जर आरोपी जर नाही भेटले तर सुजातदादा आंबेडकर यांच्या मार्गाखाली एसपी ऑफिसला मोर्चा काढणार। हा मोर्चा भव्य दिव्य स्वरूपानं दादाच्या उपस्थितीत काढणार आहोत। कारण आपण जर पाहिलं असेल तर पोलीस प्रशासनाने इथं आरोपीला पाठीशी घालण्याचं काम केलं आहे। कारण या भारतामध्ये कुठलाही आरोपी कुठलाही काही कांड झाला, एखादी सुई जर पडली तर पोलीस प्रशासन माहित आहे सुई कुठे पडली, सुई शोधून काढण्याचं काम हे पोलीस प्रशासन करत आहे। पण जाणून बुजून आरोपीला पाठीशी घालण्याचं काम आम्हाला तर वाटते की कुठल्या तरी राजकीय हेतूने हे प्रशासन पोलीस प्रशासन आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करत आहे। यापुढे जर एका 15 दिवसात किंवा महिन्यामध्ये जर आरोपीचा शोध जर नाही घेतला तर वंचितच्या स्टाईलने त्या हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर सुजातदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येईल आणि मोर्चाची सर्व जबाबदारी ही प्रशासनावर राहील।